कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मोठा दिलासा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 4,587 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी 50,000 रुपये। पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबवण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील 4,587 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान जमा करण्यात आलेले असून आतापर्यंत 19,84,00,00,000 रुपये वितरित करण्यात आलेले आहे। अद्याप 366 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असल्याने त्यांचे अनुदान रखडलेले आहे। अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, जसे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित खातेदारांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला जातो। या लाभाकरता पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण म्हणजेच आधार लिंक न केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7 सप्टेंबर पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। म्हणजेच अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे। त्याच नंतर हा अनुदानाचा लाभ त्यांना मिळणार आहे। तसेच या कालावधीमध्ये व्हीके नंबर प्राप्त शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर जाऊन बँक खात्याचे आधार लिंकिंग करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केलेले आहे। 378 कुटुंबे स्वस्त धान्यापासून वंचित, शासकीय दिरंगाईचा फटका, रेशन कार्ड दिले साहेब, धान्य कधी मिळणार? जन्म मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी 21 दिवसांमध्येच करा नोंदणी, मुदतीत नोंदणी न केल्यास येऊ शकतात अडचणी, ऑनलाईनची सोय। बाजारामध्ये सोयाबीनचे भाव वाढेना, शेतकरी हतबल, यंदाही सोयाबीनचा पेरा दर केवळ 4,000च्याच घरात। अकोला जिल्ह्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्याचे वितरण कधी सुरू होणार? निराधार लाभार्थ्यांची माहिती अपलोडचे काम निम्म्यावरच। अकोला जिल्ह्यातील पिकांची वाढ खुंटली, रोग किडींची चाल, पिके पिवळी झाली, शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला। शेत शिवारामध्ये तण वाढले, पिकांची वाढ थांबली, वरुड जाऊडका परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त। तुरीच्या दरात सतत चढउतार सुरूच, शेतकरी चिंतित, बाजारात आवकही घटली, यंदाच्या खरीप हंगामात पेरा वाढला। कारंजा बाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल 11,255 रुपये एवढा दर मिळाला। इंझोरी परिसरातील योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण, श्रावणबाळ योजनेच्या अनुदानात तफावत, कुणाला 1,500 तर कुणाला 1,200च। वाशिम जिल्ह्यामध्ये अनुदान मिळत नसल्यामुळे गोठ्याचे बांधकाम रखडले। शेतकरी संत्र्यापासून मालामाल, परजिल्ह्यांमध्ये केली जाते निर्यात, आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ, हैदराबाद, बँगलोर, सुरतपर्यंत निर्यात। राज्यामध्ये दरवर्षी 17 ऑगस्टला लाडकी बहीण दिन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योजनेसाठी 35,000 कोटींची तरतूद। राज्यात 22 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस। राज्यामध्ये तयार झालेल्या प्रचंड उकड्यामुळे संत झालेल्या मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे। 22 ऑगस्टपर्यंत बहुतांश भागात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थांबलेला मान्सून हा पुन्हा सक्रिय झालेला आहे। ग्रामीण भागामध्ये दंडाची रक्कम 50,000 रुपये, शहरी भागात झाड तोडल्यास आता 1,00,000 रुपये दंड भरावा लागणार आहे। आधार संलग्न माहितीसाठी वैयक्तिक संमतीपत्र देणे आवश्यक। शेतकऱ्यांनो, पीक पाहणी केली नाही मग 5,000चे अनुदान विसरा। टेंभुर्णी परिसरामध्ये 3 महिने अगोदरच राबवतात तागवाले परिवाराचे हात। बैलपोळा सण हा 20 दिवसांवर, सर्जाराजाच्या साजासाठी हाताने बनवलेल्या साहित्यांची आज ही क्रेज कायम। 20 गुंठे कटुर्ले शेतीतून 2 महिन्यामध्ये 2,00,000च्या उत्पन्नाची आशा। कटुर्लेच्या पिकातून आठवड्याला 16,000चे उत्पन्न, शेतकऱ्याच्या प्रयोगाला यश। कांद्याने गाठला 50 रुपयांचा दर, हॉटेलमधून गायब, नवीन कांदा येईपर्यंत दर तेजीत राहणार। गॅसच्या दरामध्ये 250ची आणि मजुरीत केवळ 51 रुपयाची वाढ, श्रमाला मोलच नाही, मनरेगाची मजुरी 5 वर्षामध्ये 224 रुपयावरून 275 रुपयावर। लाभार्थी 41,000, केवळ कागदपत्री खेळ सुरू, अनेक पात्र शेतकरी 50,000पासून वंचित। कर्जमुक्ती योजनेला प्रशासनाकडून खीळ, 5 वर्षांपासून प्रोत्साहन अनुदानासाठी प्रतीक्षाच। बरेच शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही। अशा सर्व शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबरच्या अगोदर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या।